आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही माणसं दूर होण्याचं दुःख काय असतं कळतं का तुम्हाला? आपली माणसं दूर जाण्याचं दुःख चांगलंच कळलंय मला, आणि त्याचा त्रास होतो गौरीजी. म्हणून आपल्या माणसांमध्ये अंतर राहू नये हाच प्रयत्न करतोय. तुम्हाला जे वाटतं ते शक्य नाही आता, कधीच नाही. उगाच खोटी आशा बाळगू नका आणि उगाच कोणाला खोटंही सांगू नका. का सांगितलं त्या बायकांना असं तेही मला न विचारता? तुम्ही अडवलं का नाही तेव्हा? तुम्ही काही बोललात? मुद्दाम करताय ना? त्या क्षणी गप्प राहणं हिताचं होतं हे कळतं मला, आणि तुम्हाला ते माहिती होतं की मी गप्प राहणार, हो ना? आणि त्याच गोष्टीचा गैरफायदा घेतला तुम्ही. मी मुलांसाठी गप्प राहणार हे जाणून होता तुम्ही. काय तुम्ही मुलांसाठी गप्प बसलात? खरंच? तुम्हाला सांगितलं ना रुद्र सर, तुम्हाला जे हवंय ते घडणं शक्य नाहीये आता. उगाच वेगळे अर्थ लावू नका. खरं तर त्या बायकांना वेगळ्या पद्धतीने समजावता आलं असतं, पण नाही, तुम्हाला हेच खोटं बोलायचं होतं. तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरताय गौरीजी. मला खोटं बोललेलं आवडत नाही, आणि मीही खोटं बोलत नाही. मला खरंच लग्न करायचंय तुमच्याशी गौरीजी, म्हणून मी त्यांना तसं सांगितलं. ते शक्य नाही आता रुद्र सर. आपले मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत. तुमचं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर? मग त्या प्रेमासाठी एकच करा, माझ्यापासून दूरच राहा प्लीज. गौरीजी, सोडा. ते या जन्मात तरी शक्य नाही गौरीजी. तुम्हाला वाटत असेल आपल्या वाटा वेगळ्या आहेत, पण तुमची जी पण वाट असेल त्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला मीच भेटेन. आता आपल्या वाटा मी वेगळ्या होऊ देणार नाही. तुम्हाला कालच सांगितलं होतं, मी तुमची काळजी करतच राहणार. काय हट्टीपणा आहे हा? हा हट्टीपणा नाहीये गौरीजी, हे प्रेम आहे माझं, आणि मी ते करतच राहणार. मी संपेन पण माझं प्रेम नाही संपणार, आणि मला तुमची काळजी करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. हे जग जरी विरोधात गेलं ना तरी मी तुमच्यावर प्रेम करतच राहणार. गौरीजी, जसं आपल्याला श्वास घ्यायला सांगावं लागत नाही ना, तसं प्रत्येक श्वासागणिक माझ्या मनाला तुमचा विचार करायला सांगावा लागत नाही. तो होतोच. तुम्ही खरं माना किंवा नका मानू, पण माझं तुमच्यावर प्रेम आहे, आणि ते कायम राहणार.
निघा तुम्ही. प्लीज. हो, येतो. तुला अक्कल आहे का काही? कशाला आलीस तू इकडे? आणि हा फोन कशासाठी? फोन नाही उचलताय तुला? सांगते हो. अगं सांगते काय? बोल पटकन. आश्रम बंद पडला ना? हो, तुमचा डाव सपशेल फसला. फसला? काय बोलते? फसला म्हणजे तुमच्या रुद्रने सगळी बाजी पलटवली. आणि काय हो, तुमचं ठरलं होतं ना, मग मला कशाला लावलं कामाला? काय केलं रुद्रने? रुद्रने सगळ्यांसमोर सांगितलं की तो गौरीशी लग्न करणार आहे म्हणून. काय? अहो, तुम्हाला माहितच नाही? अगं बया, पोराने तुम्हाला न विचारताच लग्न ठरवलं. ए, तुला काय वाटलं? मी तर फडतूस गौरीला माझी सून म्हणून करत आले. पोरग काय ऐकेल असं वाटत नाही बर का. मी नाही होऊ देणार असं. मग तुम्हीच करा काहीतरी. गौरीच्या मनातला राग इरघळला ना, मग ती तुमच्या घरची सून झालीच समजा. नाही, असं काही होणार नाही. हे व्हायच्या आत त्या गौरीला मी रुद्रपासून कायमच तोडेन. काय करणार तुम्ही? खोलीत कोणणार का? दुसरी पास. प्रत्येक वेळी घाई करायची नसते, योग्य वेळेची वाट बघायची असते. अजूनही काही तुमचा आश्रम वाचलेला नाहीये, आणि तो आश्रम वाचवण्यासाठी आमचा रुद्र हातपाय मारेलच. मी फक्त योग्य संधीची वाट बघते, आणि एकदा का ती मिळाली, मग मी त्या संधीचं सोनं करेन.